आज सकाळपासूनच शिल्पा थोडी घाबरली होती. आज तिला डॉक्टरांनी ऑपरेशन करण्यासाठी ऍडमिट होण्यासाठी सांगितले होते. शिल्पाला हर्निया झाला होता आणि डॉक्टरांनी तिला ऑपरेशन करण्याचा सल्ला दिला होता. मागच्या 2 महिन्यापासून ती ऑपरेशन करण्यासाठी टाळाटाळ करत होती. परंतु आता तिचा त्रास अजूनच वाढला होता. म्हणून ती सुद्धा ऑपरेशन करून घेण्यासाठी तयार झाली होती. त्याच दरम्यान तिची मोठी नणंद विभा माहेरी आली होती. त्यामुळे शिल्पाचा नवरा मोहित म्हणाला, आता ताई आली आहे आणि लगेचच गुड्डीची परीक्षा सुद्धा नाही आहे. त्यामुळे ती सुद्धा थोडी मोकळी आहे. आता सर्व लोक मिळून तुझी काळजी घेतील. आई सुद्धा ठीक आहे. एकदा का थंडीचे दिवस झाले की तिची तब्येत बिघडते. त्यामुळे तू ऑपरेशन करून घे. शिल्पा डॉक्टरांकडे गेली तेव्हा डॉक्टरांनी 2 दिवसानंतरची तारीख दिली. मोहितने पैशाची व्यवस्था केली होती. जेव्हा शिल्पाची मोठी नणंद विभाने ही गोष्ट ऐकली तेव्हा ती म्हणाली, मोहित, तुला तुझ्या बायकोचं ऑपरेशन आत्ताच करून घ्यायचं होतं का? मी तर विचार केला होता की माहेरी माझा खूप चांगल्या प्रकारे पाहुणचार होईल. त्यावर मोहित म्हणाला, ताई, तुझा पाहुणचार तर नेहमीच होतो. यावेळेला शिल्पाला तुझी गरज आहे. तेव्हा विभा विचार करू लागली, मी काही हिची नोकर आहे का? त्यामुळे मी हिच्या वाटणीचं काम करू. पण रोहित समोर ती जास्त काही बोलली नाही. आज सकाळी लवकर उठून शिल्पाने सर्वांसाठी नाश्ता बनवला. तेव्हा तिची सासू म्हणाली, सुनबाई, दुपारच्या जेवणाबरोबर रात्रीसाठी सुद्धा भाजी बनवून ठेव आणि दुपारीच रात्रीसाठी 4 चपात्या जास्त करून ठेव. रात्री आम्ही लोक फक्त भात घालू. तू तर हॉस्पिटलमध्ये ऍडमिट असशील. त्यामुळे काही दिवस सर्व गोष्टी आम्हाला सांभाळून घ्याव्या लागतील. कमीत कमी आज तरी तू जेवण बनव. शिल्पाने मोठ्या आनंदाने सर्व जेवण बनवले. त्यानंतर ती मोहित बरोबर हॉस्पिटलमध्ये गेली. हॉस्पिटलमध्ये जेव्हा तिचं ऑपरेशन झालं तेव्हा रात्री तिचे सासू आणि मोठी नणंद विभा तिला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये आल्या होत्या. पण रात्री हॉस्पिटलमध्ये फक्त मोहितच थांबला होता. कारण तिची नणंद आणि सासू दोघी म्हणत होत्या की रात्री हॉस्पिटलमधील वातावरण खूपच भीतीदायक असते. परंतु त्यांच्या अशा बोलण्याने शिल्पाला वाईट वाटले नाही. 5 दिवसानंतर शिल्पा घरी आली होती. पण अजून सुद्धा तिच्या पोटात खूप दुखत होते. शिल्पाला हॉस्पिटलमध्ये ऍडमिट केल्यापासून मोहित सुट्टीवरच होता. आता शिल्पाला घरी आणल्यामुळे तो सकाळीच ऑफिसला जाण्यासाठी तयार होत होता. सकाळी अंघोळी केल्यानंतर त्याने ब्रेड जॅम घेऊन नाश्ता केला आणि आपली बॅग उचलून ऑफिससाठी निघून गेला. कारण त्याला सुद्धा माहित होते की एवढ्या लवकर उठून कोणीही नाश्ता बनवणार नाही. त्यानंतर शिल्पाची छोटी नणंद गुड्डी उठली तर तिने सर्वांसाठी चहा बनवली आणि आपल्या शिल्पा वहिनीला सुद्धा चहा दिली. मग विभा म्हणाली, आई, आज बाहेरून मसाला डोसा मागव. त्यानंतर सर्वांनी मिळून मसाला डोश्याचा नाश्ता केला. पण इकडे मात्र शिल्पा उपाशीच होती. तिने आपल्या छोट्या नंदीला गुड्डीला बोलावून घेतले आणि म्हणाली, गुड्डी, माझ्यासाठी थोडी डाळ खिचडी बनव. तेव्हा गुड्डी वाईट तोंड करत म्हणाली, मला कॉलेजला जायचं आहे. मी डाळ खिचडी नाही बनवणार. एवढं बोलून ती आपल्या वहिनीच्या रूम मधून रागाने बाहेर पडली. एवढ्यातच शिल्पाची नजर तिच्या सासूवर पडली म्हणून ती सासूला म्हणाली, आई, माझ्यासाठी थोडी खिचडी बनवाल का? तेव्हा तिची सासू म्हणाली, आता मी या म्हातारपणात तुझ्यासाठी खिचडी बनवण्यासाठी किचन मध्ये जाऊ का? एवढं बोलून सासूबाई त्यांच्या रूम मध्ये निघून गेल्या. शिल्पा आता हैराण झाली होती आणि विचार करत होती की माझ्यासाठी हे लोक थोडी खिचडी सुद्धा बनवू शकत नाहीत का? तेवढ्यातच तिची मोठी नणंद विभा तिच्या रूम समोरून जाताना शिल्पाला दिसली. म्हणून तिने लगेचच आपल्या नंदेला आवाज दिला, ताई, ऐकलत का? माझ्यासाठी थोडी मूग डाळीची खिचडी बनवा. या अगोदर शिल्पाने कोणाला स्वतःसाठी काही बनवण्यासाठी सांगितले नव्हते आणि स्वतःचे काम ती कधीच दुसऱ्यांना सांगत नव्हती. उलट ती मोठ्या आनंदाने सर्वांची कामे करत असायची. तिची नणंद विभा म्हणाली, मी तुझी नोकर नाही आहे. तुला खिचडी हवी असेल तर तू स्वतः बनव. एक कुकर गॅसवर चढवण्यासाठी किती मोठा त्रास होतो. आता शिल्पाच्या डोळ्यात अश्रू आले. तिला अपेक्षाच नव्हती की कोणी खिचडी बनवण्यासाठी नकार देईल. ती एकदम स्तब्ध झाली होती. कारण ऑपरेशनला जाण्या अगोदर सुद्धा ती पूर्ण कुटुंबासाठी दिवसभराचं जेवण बनवून गेली होती. पण आता मात्र भुकेने तिच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली होती. तिची नणंद नाक मुरदतच तिथून निघून गेली. मग शिल्पाला आठवले की मोहितने तिच्यासाठी फळे आणून ठेवली आहेत. ती हळूहळू कशी तरी बेडवरून खाली उतरली तर टेबलावर केळी आणि सफरचंद ठेवले होते. तिने पटकन त्यातील 2 केळे खाल्ले. तेव्हा कुठे तिला थोडे बरे वाटू लागले. तिला खूप त्रास होत होता की तिच्या आजारपणात सुद्धा ती पूर्ण कुटुंबाचा विचार करत होती. पण आता तिची वेळ आल्यावर तिला कोणीही मदत करण्यास तयार नव्हता.
मग शिल्पाने काही विचार करत मोहितला फोन लावला आणि म्हणाली, मी या घरासाठी कोणीच नाही का? कारण कोणीच माझ्यासाठी थोडी खिचडी सुद्धा बनवून देत नाही. तेव्हा मोहित हैराण होत म्हणाला, काय झालं हे शिल्पा? त्यावर शिल्पा म्हणाली, जेव्हापासून माझं लग्न झाले आणि मी या घरात आली तेव्हापासून मी आईंना कधीच किचनमध्ये त्यांच्या समोरील जेवणाचं ताट सुद्धा उचलू दिलेलं नाही. आणि ताई जेव्हा केव्हा येतात तेव्हा मी त्यांचा खूपच चांगल्या प्रकारे पाहुणचार करते. जर मी त्यांच्यासाठी पंचपक्वान्न बनवू शकते, तर ताई माझ्यासाठी साधी खिचडी बनवू शकत नाहीत का? मोहित म्हणाला, तू चिंता करू नकोस, मी पाहतो. एवढं बोलून त्याने फोन ठेवला. त्यानंतर बरोबर अर्ध्या तासाने घराच्या दरवाजाची बेल वाजली. शिल्पाची नणंद विभाने जाऊन दरवाजा उघडला. तर समोर मोहितला पाहून ती हैराण झाली आणि म्हणाली, अरे, तू अचानक घरी कसा? तुझी तब्येत तर ठीक आहे ना? एवढं बोलून ती त्याच्या कपाळावर हात लावून त्याला ताप तर आला नाही ना हे तपासू लागली. तेव्हा मोहितने तिचा हात पकडला आणि म्हणाला, ताई, एक गोष्ट सांग. माझी तब्येत ठीक नसेल आणि जर मी तुला सांगितले की माझ्यासाठी थोडी खिचडी बनव, तर तू बनवणार नाहीस का? त्यावर विभा म्हणाली, तू असे का बोलत आहेस? तू तर माझा प्राण आहेस. तू बोल ना, तुझी खिचडी खाण्याची इच्छा आहे का? मी लगेचच बनवते. देव न करो तुझी तब्येत कधीच बिघडू नये. मी तर तुझ्यासाठी अशीच सुद्धा खिचडी बनवेन. तेव्हा मोहित स्मित हास्य करत म्हणाला, माझी बायको तुझी कोणीच लागत नाही का? मग तू तिच्यासाठी खिचडी बनवू शकत नाहीस? मोहितचं हे वाक्य ऐकल्याबरोबर विभा 2 मिनिटासाठी स्तब्धच झाली. मग रागातच म्हणाली, अच्छा, याचा अर्थ तुझ्या बायकोने तुला भडकवले आहे, म्हणून तू माझ्यासोबत वाद घालण्यासाठी घरी आला आहेस. वा भावा वा, लग्न झाल्याबरोबर तू बायकोचा होऊन गेलास. मोहित हैराण होऊन म्हणाला, ताई, तू हे काय बोलत आहेस? तू सुद्धा एक महिला आहेस. थोडा तरी विचार कर. तू माझ्या बायकोच्या जागी असतीस आणि तू माझ्या बायकोला खिचडी बनवण्यासाठी सांगितले असतेस आणि तिने नकार दिला असता तर तुला कसे वाटले असते? आणि कधी सासरी तुझी तब्येत खराब होते तेव्हा तू आराम करण्यासाठी इथे निघून येतेस. त्यावेळेस माझी बायको रात्रभर जागून तुझी काळजी घेते. तेव्हा तुला चांगले वाटते. पण आज जेव्हा माझ्या बायकोला गरज आहे तेव्हा तू तिच्यासाठी एक वाटी खिचडी बनवण्यासाठी सुद्धा नकार दिलास. आता विभाची मान शरमेने खाली झुकली. तेवढ्यातच शिल्पाची छोटी नणंद गुड्डी सुद्धा कॉलेजमधून घरी आली. मोहित तिला म्हणाला, काय तू सुद्धा तुझ्या वहिनीसाठी एक वाटी खिचडी बनवून देऊ शकत नव्हतीस का? तू तुझ्या मैत्रिणींना घरी घेऊन येतेस तेव्हा वहिनीला वेगवेगळे पदार्थ बनवण्याची ऑर्डर देतेस. घरात 3 महिला आहेत, तरी सुद्धा एक वाटी खिचडीसाठी माझ्या बायकोला तरसावे लागत आहे. काय हीच तुम्हा लोकांची माणुसकी आहे? मोहितच्या ओरडण्याचा आवाज ऐकून शिल्पाच्या सासूबाई अलकाताई सुद्धा त्यांच्या रूमच्या दरवाजात येऊन उभ्या राहिल्या होत्या. आता मोहित आपल्या आईकडे पाहत म्हणाला, आई, तुला खिचडी बनवायची नव्हती तर तू बनवली नसतीस तरी काही हरकत नाही, पण कमीत कमी तुझ्या मुलींकडून तरी बनवून घ्यायची. तेव्हा अलकाताई आपला गळा साफ करत म्हणाल्या, अरे बाळा, सुनबाईचे कोणते मोठे ऑपरेशन थोडीच झाले आहे. ती तर 5 दिवस हॉस्पिटलमधून आराम करूनच आली आहे आणि आम्ही तिला असे कोणते मोठे डोंगर तोडण्यासाठी सांगत आहोत. तेव्हा मोहित म्हणाला, आई, तू खरंच खूप चांगली गोष्ट सांगितलीस. मला चांगले आठवते, जेव्हा भाजी कापताना तुझे बोट कापले जायचे तेव्हा बाबा तुला कोणतेच काम करू द्यायचे नाहीत आणि 2-3 दिवस आराम करत असायचीस तू. तूच सांग ना, तुझ्या बोटाला थोडीशी जखम झाल्याबरोबर तुला किती वेदना व्हायच्या. ऑपरेशन हे ऑपरेशन असते. डॉक्टरांनी स्वतः सांगितले आहे की आता शिल्पाला काही दिवस वाकू द्यायचे नाही किंवा जड सामान उचलायचे नाही आणि तुम्ही लोक तिच्याकडून अपेक्षा ठेवत आहात की तिने स्वतःची खिचडी स्वतः बनवावी. तेव्हा रागातच अलकाताई म्हणाल्या, अरे, सुनबाईला अजून किती दिवस आराम हवा आहे? आई, किती दिवस आराम हवा आहे हा प्रश्न नाही, परंतु तुम्ही लोकांनी जर तिच्या कठीण वेळी तिला साथ दिली तर ती तिच्या चांगल्या दिवसांमध्ये आपल्या सर्वांची काळजी घेईल. ही गोष्ट तुमच्या लक्षात येत नाही का? आणि ताई, जेव्हा तू माहेर येतेस तेव्हा माझी बायको तुझ्या सांगण्यावरून तुझ्यासाठी किती पदार्थ बनवून तुला खायला घालते. पण आता मी तिला सांगणार आहे की तू कोणाचेही ऐकून कोणाचीच आवड पूर्ण करू नकोस. फक्त रोजचं जेवण बनवून ठेव. ज्याला खायचं असेल तो खाईल आणि नसेल खायचं तर नाही खाणार. आणि मला नाही वाटत की यापुढे तुम्ही लोक सुद्धा तेवढ्या अधिकाऱ्याने माझ्या बायकोला एखादे काम सांगू शकाल, कारण तुम्हा लोकांना तुमचीच लाज वाटेल. एवढं बोलून मोहित किचनमध्ये गेला. तेव्हा विभाला आपल्या चुकीची जाणीव झाली. ती विचार करू लागली, वहिनी तर मी माझ्या माहेरी आल्यावर नेहमीच मला विचारून वेगवेगळे खाद्यपदार्थ बनवत असायची, पण मी आता तिलाच एक वाटी खिचडी बनवून देण्यासाठी नकार दिला आहे. त्यामुळे
मी आता कोणत्या तोंडाने तिच्याकडे एखादा पदार्थ बनवून मागू शकते? इकडे अलकाताईंची सुद्धा खूपच अवस्था खराब झाली होती. त्या विचार करू लागल्या होत्या की मुलगा तर सुनेचीच बाजू घेत आहे आणि पण हीच गोष्ट अजून कोणी ऐकली तर त्याला सुद्धा ही गोष्ट पटणार नाही की जिचं ऑपरेशन झालं आहे आणि त्याच व्यक्तीला आम्ही स्वतःसाठी खायला बनवायला सांगत होतो. म्हणून अलकाताई लगेचच आपल्या छोट्या मुलीला गुड्डीला म्हणाल्या, आम्ही मोठे आहोत, परंतु तुला एखादे काम करण्यात लगेच कमीपणा का वाटतो? कमीत कमी तू तरी कॉलेजला जाण्या अगोदर तुझ्या वहिनीला खिचडी बनवून द्यायची होतीस ना. त्यावर गुड्डी म्हणाली, चुकी तर तुम्हा लोकांची सुद्धा आहे आणि सर्व बिल आता माझ्यावर फाडत आहात. तेव्हा अलकाताई म्हणाल्या, राहू दे, तुमच्याकडून कोणती अपेक्षा ठेवण्यात काहीच अर्थ नाही. मीच माझ्या सुनेसाठी डाळ खिचडी बनवून देते, नाहीतर मोहितच्या नजरेत माझी काहीच इज्जत राहणार नाही. एवढं बोलून अलकाताई लगेच किचनमध्ये गेल्या. मोहितने डाळ आणि तांदूळ काढले होते तेव्हा अलकाताई म्हणाल्या, बाळा, माझ्याकडून चुकी झाली. मी सुनबाईसाठी डाळ खिचडी बनवते, तू जाऊन सुनबाई जवळ बस. तेवढ्यात विभा सुद्धा किचनमध्ये आली आणि म्हणाली, राहू दे आई, खिचडी बनवायची आहे ना तर मी बनवते. तिच्या मागोमाग गुड्डी सुद्धा किचनमध्ये आली आणि म्हणाली, ताई, तांदूळ दे आणि डाळ दे, मी धुते. तू कुकरमध्ये खिचडी लाव. मोहित अजून सुद्धा रागातच होता, परंतु तो रागवल्यानंतर त्याची आई आणि बहीण खिचडी बनवण्यासाठी कामाला लागल्या तेव्हा त्याचा राग थोडा शांत झाला होता. जेव्हा तो रूम मध्ये आला तेव्हा शिल्पा औषधीच घेणार होती. तेव्हा मोहित तिला म्हणाला, असे काहीही न खाता उपाशी पोटी तू औषध घेणार? तेव्हा शिल्पा अचानकपणे आपल्या नवऱ्याला घरी पाहून म्हणाली, अहो, मी 2 केळी खाल्ली आहेत ना आणि औषध तर खावीच लागणार ना. मोहित प्रेमाने तिच्या जवळ जाऊन बसला आणि तिचा हात हातात घेत म्हणाला, मी असताना फक्त तू 2 केळे खाऊन राहणार? तुझी सासू आणि दोन्ही नंदा मिळून तुझ्यासाठी खिचडी बनवत आहेत, त्यामुळे तू खिचडी खाल्ल्यानंतरच औषध घे. हे ऐकल्याबरोबर हैराण होऊन शिल्पा मोहितच्या चेहऱ्याकडे पाहू लागली. तेव्हा मोहित म्हणाला, कधी कधी आपली कामे करून घेण्यासाठी माणसाला एक जोराचा झटका द्यावा लागतो. कदाचित आता त्यांना त्यांच्या कर्तव्याची जाणीव झाली असेल. थोड्याच वेळात शिल्पाच्या सासूबाई गरमागरम खिचडी एका प्लेटमध्ये घेऊन आल्या. त्यांच्या मागोमाग तिच्या दोन्ही नंदा सुद्धा आल्या. गुड्डी म्हणाली, सॉरी वहिनी, सकाळी घाई होती, त्यामुळे मी तुला खिचडी बनवून देण्यासाठी नकार दिला. विभा म्हणाली, वहिनी, मी सुद्धा खिचडी बनवून देण्यासाठी नकार द्यायला नको होता. तर अलकाताई म्हणाल्या, मी सुद्धा या दोघींना योग्य शिकवणूक द्यायला हवी होती, पण हे काम मोहितनं केलं आहे. आता तुला जेवढे दिवस आराम करायचा असेल तेवढे दिवस आराम कर. सुनबाई, आम्ही तुझी काळजी घेऊ. फक्त आमच्याविषयी तू तुझ्या मनामध्ये कोणताही कटुपणा ठेवू नकोस. आपल्या सासूबाईंचे असे बोलणे ऐकल्याबरोबर शिल्पाच्या डोळ्यात पाणी आले. तेव्हा मोहित तिच्याकडे पाहत डोळ्यांनी इशारा करत म्हणाला, आयुष्यभर मी तुझ्या सुखदुःखात नेहमीच तुझी साथ देईन. तू चिंता का करत आहेस? त्या दिवसापासून शिल्पाच्या सासूबाई आणि दोन्ही नंदा मिळून शिल्पाची खूप चांगल्या प्रकारे काळजी घेऊ लागल्या होत्या. शिल्पाच्या मनाला सुद्धा आता शांतता मिळाली होती की जिने दिवस रात्र आपल्या कुटुंबाची काळजी घेतली होती, त्यामुळे आज तिच्या कुटुंबातील लोक तिच्यासोबत तिची काळजी घेण्यासाठी उभे होते. मित्रांनो, एक मुलगी सून बनल्यानंतर आपल्या सासरी येऊन एका नवीन कुटुंबाला आपलं म्हणते. वेळप्रसंगी ती स्वतःची काळजी घेत नाही, परंतु आपल्या कुटुंबाची अगदी मन लावून काळजी घेते. पण जेव्हा अशा सुनेला मदतीची गरज असते तेव्हा तिच्या सासरच्या कुटुंबातील लोकांनी तिच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहू नये का? तिला मदत करू नये का? याविषयी आपलं काय मत आहे ते आम्हाला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की कळवा. आणि जर का कथा आवडली असेल तर कथेला लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.